नमस्कार. संस्कृत टीचरमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आज आपण बघतोय NCERT बुकमधलं 7th स्टँडर्डमधलं चौथा चॅप्टर चतुर्थः पाठः. चॅप्टरचं नाव काय आहे? न लभ्यते चेत आम्लम द्राक्षा फलम. अतिशय सुंदर गोष्ट आहे. लहानपणी आपण ऐकलेली आहे, मराठीतून, हिंदीतून, इंग्लिशमधून, ही सगळ्यांनीच ऐकली असेल. तीच आज आपण संस्कृतमधून ऐकणार आहोत. सुरू करूया. चतुर्थः पाठः. न लभ्यते. इथे क्रियापद काय आलेलं आहे? वर्ब आलेला आहे लभ्यते. लभ्यते म्हणजे मिळणे आणि न लभ्यते म्हणजे नाही मिळणं. ठीक आहे. जे मिळत नाही चेत, जे मिळत नाही ते आम्लम द्राक्षा फलम. म्हणजे इथे ही एक म्हण आहे. मराठीमध्ये आपण म्हण म्हणतो. म्हणजेच मराठीत ही म्हण अशी आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हण म्हणजेच प्रोवर्ब आहे ही. तर त्या प्रोवर्बमध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, त्याचा वेगळा अर्थ, गर्भित अर्थ त्याचा वेगळा असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हे जे टायटल आहे, चॅप्टरचं नाव जे आहे ते, त्याचं ट्रान्सलेशन आणि त्याचा मेन असलेला अर्थ, हिडन मिनिंग दोन्ही वेगळे आहेत. मी दोन्हीही सांगते. न लभ्यते चेत आम्लम द्राक्षा फलम म्हणजे जे मिळत नाही ते आंबट द्राक्ष. आंबट म्हणजे सोअर, ग्रेप्स. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की माणसाला एखादी गोष्ट अचीव झाली नाही तर तो त्या गोष्टीला काय करतो? नावं ठेवतो, निंदा करतो, त्याच्याबद्दल काहीतरी वाईट म्हणतो. कळलं? म्हणजे माणसाचा हा स्वभाव आहे की एखादी गोष्ट जर त्याला मिळाली नाही तर तो त्या गोष्टीला नावं ठेवून मोकळा होतो. म्हणून मी इथे सांगितलेलं आहे, जर मिळालं नाही तर ती द्राक्ष आंबट म्हणजे सोअर ग्रेप्स. ठीक आहे. आता क्लासरूम आहे. क्लासरूममध्ये एक चित्र दाखवत आहेत, एक पेंटिंग दाखवत आहेत आचार्य जे आहेत, शिक्षक जे आहेत, आणि ते म्हणत आहेत मुलांना. काय म्हणत आहेत? प्रिय छात्राः, प्रिय मुलांनो, एतत् चित्रं पश्यन्तु. हे चित्र पहा. चित्रे किम अस्ति? चित्रात काय आहे? मग त्याच्यावर एक विद्यार्थी म्हणतो, महोदय चित्रे वृक्ष अस्ति. महोदय, चित्रामध्ये एक झाड आहे. मग दुसरी विद्यार्थिनी जी आहे ती म्हणते, महोदय शृगालः अस्ति. कोल्हा आहे, म्हणजेच फॉक्स आहे. द्राक्षाफलानि अपि सन्ति. आणि द्राक्षसुद्धा आहेत, म्हणजेच ग्रेप्ससुद्धा आहेत. मग त्याच्यावर टीचर जे आहेत, शिक्षक, ते म्हणतात बहुसम्यक. बहुसम्यक म्हणजे खूप छान. शृगालः किम करोति. मग ते प्रश्न विचारतात. या चित्रामध्ये कोल्हा जो आहे, फॉक्स आहे, तो काय करतोय? शृगालः किम करोति. मग त्याच्यावर एक विद्यार्थी म्हणतो, आचार्य म्हणजे टीचर, शृगालः द्राक्षाफलानि खादितुम इच्छति. शृगाल जो आहे म्हणजेच फॉक्स जो आहे, कोल्हा, त्याला द्राक्ष खायची आहेत. खादितुम म्हणजे खाण्याची, इच्छति म्हणजे इच्छा असणे. त्याला द्राक्ष खाण्याची इच्छा आहे, ग्रेप्स खाण्याची इच्छा आहे. किंतु न शक्नोती. पण ते त्याला काही पॉसिबल होत नाही आहे चित्रात बघितलं तर. किंतु न शक्नोती, पण शक्य होत नाही. मग त्याच्यावर शिक्षक खुश होतात आणि म्हणतात, अहो भवन्तः कथम जानन्ति. पण तुम्ही हे सगळं कसं बरं जाणता? अहोचा अर्थ इथे मराठीत आपण अरे असं घेऊ शकतो. अरे, आपण सगळेजण कसे जाणता? त्याच्यावर एक विद्यार्थिनी म्हणते, महोदय वयम एताम कथाम मातृभाषया श्रुतवन्तः. म्हणजे आम्ही सगळी ही जी गोष्ट आहे कोल्ह्याची, फॉक्सची, ती आम्ही आमच्या मातृभाषेमध्ये ऐकली आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं की नाही, ही आपल्या शाळेमध्ये लहानपणी मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्या ना कोणत्या बुकमध्ये आलेली कथा आहे. मग ही मुलगी तोच अनुभव सांगते की आम्हाला आमच्या मातृभाषेमध्ये, आता तिची कुठली जी मातृभाषा असेल त्यामध्ये तिने ती ऐकलेली आहे गोष्ट.
मग शिक्षक म्हणतात बहुसमीचीनम. बहुसमीचीनम याचाही अर्थ खूप छान असाच होतो. शिक्षक म्हणतात खूप छान. तर्हीचा अर्थ होतो तर मग. संस्कृत भाषायां एतां कथां गीतरूपेण गायामः अभिनयं च कुर्मः. तर मग संस्कृत भाषेत ही जी कथा आहे ती आपण गीतरूपामध्ये म्हणजे एका गाण्याच्या स्वरूपात गाऊया. अभिनयं च कुर्मः आणि त्याच्याबरोबर ॲक्टिंगसुद्धा करूया, अभिनय पण करूया. मग सगळे विद्यार्थी म्हणतात अस्तु आचार्य. अस्तु म्हणजे ओके टीचर, ठीक आहे. कृपया पाठयतु. कृपया प्लीज आम्हाला शिकवा. पाठयतु म्हणजे शिकवा. मग सुरू होतं एकः शृगालः. आता मी चालीत गाण्यात नाही म्हणत, नॉर्मली म्हणते. एकः शृगालः वनं गच्छति. म्हणजेच एक कोल्हा जंगलात गेला. एक फॉक्स, शृगाल म्हणजे फॉक्स, वनं गच्छति जंगलात गेला. पिपासा तस्य बुभुक्षा. पिपासया बुभुक्षया वनं गच्छति. पिपासाचा अर्थ होतो थर्स्टीनेस, तहानलेला, त्याला खूप तहान लागलेली. ठीक आहे. आणि बुभुक्षाचा अर्थ होतो भुकेलेला, त्याला खूप भूक लागलेली म्हणजे हंगर. सो पिपासा म्हणजे थर्स्टीनेस आणि बुभुक्षा म्हणजे हंगर. तर तो जंगलात कसा गेला तर पिपासया बुभुक्षया, तहानेने व्याकुळ आणि भुकेने व्याकुळ असा तो जंगलात गेला होता. सह वनं गच्छति, तो वनात गेला. सह वनं गच्छति, तो वनात गेला. वन म्हणजे जंगल. तत्र गच्छति किमपि न लभते. इतोपि गच्छति किमपि न लभते. तत्र म्हणजे तिथे गेला, काहीच नाही मिळालं. किमपि न लभते म्हणजे काही देखील मिळालं नाही. लभते म्हणजे मिळणे, न लभते म्हणजे नाही मिळणं. सो तिथे गेला, तत्र गच्छति म्हणजे तिथे गेला, काही मिळालं नाही. इतोपि म्हणजे इथे आला, काही मिळालं नाही. आणि इतकं फिरून फिरून तो काय झाला मग श्रांतः जायते. श्रांतः म्हणजे थकला. ओके, टायर्ड, थकला. आणि थकून काय झाला खिन्नः जायते, दुःखी झाला. परत तेच रिपीट आहे. सह श्रांतः जायते, तो थकला. आणि खिन्नः जायते म्हणजे दुःखी झाला. किं च करोति, सह किं च करोति. काय बरं करावं त्याने, काय बरं करावं त्याने. मग पुढे वामतः पश्यति. वामतः म्हणजेच डावीकडे, लेफ्ट साईड. डावीकडे बघतोय, लेफ्ट साईडला बघतोय. दक्षिणतः पश्यति. दक्षिणतः मीन्स राईट साईड, उजवीकडे. सो डावीकडे बघतोय, उजवीकडे बघतोय. लेफ्टला बघतोय, राईटला बघतोय. अग्रतः पश्यति, पृष्ठतः पश्यति. अग्रतः म्हणजे पुढे बघतोय, पृष्ठतः म्हणजे मागे बघतोय, फ्रंट आणि बॅक. आणि नंतर काय झालं स्वेदः जायते. स्वेद म्हणजे घाम, त्याला घाम यायला लागला. स्वेदः जायते. तृषा जायते, तहान लागली त्याला. तर तुम्ही म्हणाल मिस तुम्ही तर आता मागे सांगितलं की तहानसाठी शब्द पिपासा आहे. तर पिपासा म्हणजे पण थर्स्टीनेस आणि तृषा म्हणजे पण थर्स्ट, म्हणजे समानार्थी शब्द आहेत, सिनोनियम्स. पिपासा इज इक्वल टू तृषा, थर्स्टीनेस, तहानलेला. तर घाम यायला लागला, स्वेदः जायते. घाम म्हणजे स्वेट यायला लागला त्याला. तृषा जायते, तहान लागायला लागली, थर्स्ट वाटायला लागलं पुन्हा. परत तेच रिपीट आहे. किं च पश्यति, सह किं च पश्यति. काय बरं तो पाहतोय, काय बरं तो पाहतोय. असं पुढे जाऊया. मग तेवढ्यातच पश्यति द्राक्षलताम. तो काय बघतोय द्राक्षांच्या वेली बघतोय. वेली म्हणजे क्रीपर, क्लाइंबर त्या टाईपमध्ये. ठीक आहे. तर तो ग्रेप्स बघत आहे. ग्रेप्सच्या ज्या क्रीपर्स आहेत, वेन्स आहेत ते बघत आहे. स पश्यति द्राक्षफलम. आणि नंतर तो द्राक्ष बघायला लागला, ग्रेप्स बघायला लागला. उपरी लतासु दृश्यते च तत्फलम. म्हणजे वर त्या लतांवर म्हणजेच वेलींवर तो काय करू लागला दृश्यते तत्फलम, दिसायला लागलं त्याला ते फळ. कोणतं फळ? ग्रेप्स. ठीक आहे.
द्राक्षलता याला तुमच्या पुस्तकातच अर्थ ज्याच्यात दिलेला आहे तिथे ग्रेप वाईन क्लाइंबर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, द्राक्षलता म्हणजेच ग्रेप वाईन क्लाइंबर. अनुक्षणम तन्मुखे, अनुक्षण म्हणजे लगोलग, लगेचच. ज्या क्षणी त्यांनी द्राक्ष बघितली त्या क्षणी तन्मुखे रसः जायते, त्याच्या तोंडात रस निर्माण झाला. रस म्हणजे तोंडाला पाणी सुटणं. आपल्या आवडती एखादी गोष्ट असेल तर त्याचा विचार करून सुद्धा आपल्या तोंडात लगेच पाणी येतं. तर तसं सेम कोणाचं झालं आहे, त्या कोल्ह्याचं झालेलं आहे, फॉक्सचं झालेलं आहे. किंच करोती सह किंच करोती, आणि तो काय बरं करेल, आता काय बरं करेल. मग एकवारम उत्पतती, एकदा उडी मारतो. द्विवारम उत्पतती, दोनदा उडी मारतो. त्रिवारम उत्पतती, तीनदा उडी मारतो. पुनः पुनः उत्पतती, पुन्हा पुन्हा उड्या मारतो. स्वेदः जायते, आणि उड्या मारून पुन्हा त्याला घाम येतो, स्वेट येतं. तस्य श्रमः जायते, म्हणजे तो खूप कष्ट करतो उड्या मारताना. किम कथयती सह किम कथयती, आणि मग तो काहीतरी म्हणतोय, तर काय म्हणतोय तो, काय म्हणतोय तो, ते आपण खाली वाचूया. तो म्हणतो, कारण इतकी मेहनत करून काही द्राक्ष त्याच्या हाती लागत नाही, आणि म्हणून तो काय म्हणतो, आम्लम द्राक्षाफलम, आम्लम द्राक्षाफलम, म्हणजे सोअर ग्रेप्स. आता त्याने टेस्ट केलेत का की ते ग्रेप्स सोअर आहेत की स्वीट आहेत, नाही. पण त्याला ती गोष्ट अचीवच झाली नाही, म्हणून तो ते काय करतोय, निंदा करतोय. त्याला नावं ठेवतो की नाही जाऊ दे, आंबटच द्राक्ष आहेत. इत्येव कथयती सह पलायते, असं म्हणून तो पळून गेला. आता हा जो चॅप्टर आहे म्हणजेच कथागीत जे आहे त्याच्यामध्ये तुमचं मेन तुम्हाला काय शिकवायचं आहे लेखकांना, तर इथे तुम्हाला आत्मनेपदी क्रियापद शिकवायचे, जसं की लभते, जायते, आणि त्याच्यानंतर खाली इथे पलायते. तर हे तुम्हाला आत्मनेपद, वर्तमानकाळी आत्मने म्हणजे लटलकार आत्मनेपद शिकवण्यासाठी हा चॅप्टर आहे. आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल तर आठवणीने तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे व्हिडिओला, शेअर करायचं तुमच्या फ्रेंड्सना, कॉमेंट करायचे की तुम्हाला चॅप्टर कसा वाटलेला आहे. काही सजेशन असेल ते सुद्धा कॉमेंट्समध्ये लिहू शकता. आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला काय मिळणार आहेत, नवनवीन व्हिडिओज मिळणार आहेत. आणि हे सगळं फ्री आहे, सबस्क्राईब करणं हे फ्री आहे. इथे तुमचे कुठलेही पैसे कट होत नाही आहेत. ठीक आहे. आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होईल, जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्या व्हिडिओ मिस होणार नाहीत. त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्याबरोबर काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, काही विचारायचं असेल, मी ऑनलाईन क्लास घेते त्याबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल, तर हा माझा मेल ID आहे. इथे तुम्ही मेल करू शकता. मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही टाईप करू शकता. तुमचं कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता हे सगळं मेलमध्ये लिहा, जेणेकरून मी तुम्हाला कॉलबॅक करू शकते. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर लविंग मी अँड सपोर्टिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.